नमस्कार. नमस्कार. केव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत की का अनिल भोसले खरंच रिंगणात उतरणार का? सफेबाजवाडीचे हे उपसरपंच हे पद बघताय, तर या संदर्भामध्ये का खरंच रिंगणात उतरायची शक्यता आहे का? आपण जाणून घेणार आहोत. पाटील, पहिला आपला परिचय. नमस्कार, मी अनिल बाळनाथ भोसले, उपसरपंच सफेबाजवाडी, विश्वस्त श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थान. जे आपण का मागल्या भागात सांगितलं होतं का बा मला उमेदवारी भेटली तर आता आपण बघू शकता की खरोखरच 100% आणि 101% तो अनिल भोसले रिंगणात उतरायची शक्यता आहे. तर पाटील, तुम्ही आता जे रिंगणात उतरताय तर ठामपणाने उतरताय, ते सगळे जनतेची बी आम्ही आढावा घेतला, तर या संदर्भात आपल्या जनतेसाठी काय संदेश राहील? सर्वप्रथम मी माझ्या जिल्हा परिषद बोरशहर सर्कलला जनतेसाठी, गोरगरीब जनता, शेतकरी सर्व व विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यासाठी जे जे काय काम करता येईल त्या कामाला पहिलं प्राधान्य मी या ठिकाणी देणार आहे. आणि मी काम करीत असताना गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी राजकारण क्षेत्रामध्ये काम करतो. मी स्वर्गीय लोकनेते कैलास पाटील चिकटगावकर असतील, स्वर्गीय लोकनेते आर्यमानी साहेब असतील, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर असतील, विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. आणि आम्ही काम करीत असताना सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये आमचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करण्याची, कष्ट करण्याची आमची क्षमता आहे की आपल्या गोरगरिबाला कोणाकडून, अधिकाऱ्याकडून त्रास झाला नाही पाहिजे. त्यांचे काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झाले पाहिजे, अधिकाऱ्याकडून त्याला त्रास न होता. तर पहिलं ध्येय आमचं असं आहे की हा माझा बोरसर जिल्हा परिषद गट ओपन सुटल्यामुळं की आम्ही या ठिकाणी काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्या हितचिंतकाच्या अनेकांचे आमचे फोन आले. आमचे सहकारी असतील, सर्वच ग्रामपंचायतचे आजी माजी उपसरपंच, सरपंच, सर्व सदस्य, विद्यमान सर्व संचालक, माझे परिसरातील सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व महाराज मंडळी, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आपण तुमच्यासारख्या सर्व पत्रकारांच्या सुद्धा सहकार्यानं मी या परिसरामध्ये काम करतो. मी काम करीत असताना मला एक गोरगरीब जनतेचे काम करण्याची अतिशय आवड आहे. मग त्या माध्यमातून पोलीस स्टेशन असेल, MECB असेल, MECB पोलीस स्टेशन या दोन्ही कार्यालयावर आपले काम करण्याची पद्धत आणि अधिकाऱ्याशी आपले संबंध जोपासण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. पाटील, मला एक म्हणायचं आहे का बा बोरसर सर्कल मध्ये का बा जनता तुम्हालाच का असं का पुरस्कार करते का अनिल भोसले का बा तुम्हीच उभं राहा, असं का म्हणते जनता? जनतेला काय, आपला अनिल भोसले म्हणजे आपला लहान भावासारखा माणूस आहे. आपण या माणसाचं कधी बी कान धरून काम करून घेऊ शकतो. जास्त मोठे लोक असल्यामुळे लोकांना बोलता येत नाही. ते निवडणूक झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांना सामोरे त्यांच्या जाता येत नाही. गोरगरीब आपण, तुम्ही आणि आम्ही सारखे असल्यामुळं, मतदार आणि आपण जर सेम सारखे असलो तर त्यामुळे मग आमच्या सारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सहज कुठं बी आवाज देता येतं, कुठं हात दाखवा, गाडी थांबवा, कुठं त्यांना येता येतं ते आपल्याला बोलतात की अनिल दादा आमचं असं काम आहे, हक्काने येऊन सांगतात. का त्यांना अधिकार तेवढा आहे की आपण गोरगरीब जनतेतून, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतकऱ्याविषयी कळवळ आहे, मला एक विद्यार्थ्यांचा, गोरगरीब जनता आहे, जनतेचं आपण काम केलं पाहिजे. आपल्या जिल्हा परिषद शाळेला थोडसे मोडकळीस आलेले आहे, या शाळा पण चांगल्या सुधारल्या पाहिजे, याला शिक्षक चांगले मिळाले पाहिजे. काही ठिकाणी एवढ्या मोठ्या शाळा आहे तिथे शिक्षक नाही, तर आपण त्या ठिकाणी शिक्षक मिळण्याचा प्रयत्न करू. मी सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय माझे आमदार असतील, या दोघा नेत्यांना मी या ठिकाणी विषय घेऊ की तुम्ही आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला, लढवया कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे. तुम्ही जर आम्हाला शब्द दिला तर आम्ही नक्कीच पुढे जाऊन या ठिकाणी आपण काम करू की गोरगरीब जनतेचं काम करण्याची क्षमता आमच्या सारख्यामध्ये आहे. आणि आम्ही पाटील, तुम्हाला जनतेनं तर निवडलंय बोरसर सर्कल आमचा खंबीर नेता अनिल भोसले, तर आता जनतेने निवडलंय, पण मग नेतृत्व वैजापूर तालुक्याचे रमेश नानासाहेब बोरनारे सर का आता ते आमदार पद बघताय, तर त्यांनी जर तुम्हाला डावच केले का तुमची पुढची भूमिका काय राहील? नाही, आमदार साहेब डावलणार नाही. आमदार साहेब काहीतरी सोल्युशन काढतील. त्यांना आता त्या सर्कल मध्ये भरपूर काही मोठमोठे कार्यकर्ते सर्व आहे,
की आमदार साहेबाला बी माझ्या आमदार साहेबाला बी विश्वासात घेऊनच हे काम करणं आहे. का उगा आपण म्हणणार नाही का त्यांनी नाही दिलं म्हणजे आपण लढणार असं नाही. की आमदार साहेब या निवडणुकीत जरी झालं मागं पुढं तर पुढच्या निवडणुकीत आपल्याला काहीतरी ताकद देतील. मध्ये मार्केट कमिटी आहे, त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ आहे, तर त्यावेळेस आपल्याला आमदार साहेब नक्कीच आपला विचार करतील की आपण आज तर जनतेच्या जोरावर या ठिकाणी मी आता आजचा पाडवा आणि उद्याची भाऊबीज झाल्याच्या नंतर 1-2 दिवसाच्या नंतर माझ्या गावातील सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी सरपंच, सर्व आमचे संचालक मंडळ, आमचे सिंहनांदे प्रतिष्ठानचे सर्व हे माझे रिलेटिव्ह माझ्या गावामध्ये, माझ्या परिसरामध्ये. मी काल पहिल्या भागामध्ये जो विषय घेतला, मी माझ्या सर्व सुदामाडील आमचे मामा आहे त्यांना टाकलं, मामाच्या पोराला टाकलं, नालेगावला आमच्या नातला घे, बाबळगावला नातला घे, त्यांना सर्वांना टाकलं. ते म्हणजे तुमचं स्वागत आहे. तर स्वागत आहे. आता 2 दिवसांना आजचा पाडवा उद्याची भाऊबीज झाल्याच्या नंतर 1-2 दिवसांना मी माझ्या बोरसर जिल्हा परिषद गटामध्ये मी चौकडे चक्कर मारणार आहे, सर्व लोकांची मतं जाणून घेणार आहे. लोक समजा सर्व माझे इथे चिंतक आहे, सर्व जनता दरबारी जाऊनच हा प्रश्न सुटत असतो गायके पाटील. तर आपण त्यांच्या जनतेच्या समोर जाऊन त्यांना विश्वासात घेऊन काम करू. आता आपण जाणार आहोत शेतकऱ्यापर्यंत. का बा पाटील, जे शेतकऱ्याची काळी दिवाळी का बा सोशल मीडिया चर्चा आहे, तर बा जी शेतकऱ्याची नाही का काळी दिवाळी झाली, तर बा सरकारने जे आश्वासन दिलं होतं, तर या संदर्भामध्ये का बा आपली काय प्रतिक्रिया आहे? काय झालं, शासनानं त्यांना सांगितलं होतं का नक्कीच आम्ही दिवाळीच्या आत पैसे टाकण्याचा प्रयत्न करू. पण शासन दरबारी कसं आहे, म्हणजे शासनाकडनं इकडे प्राप्त झालेले पैसे कलेक्टर ऑफिसला असेल, आपल्याला पण जवळपास 94 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले वैजापूर तालुक्याला आमदार साहेबांनी त्या दिवशीच सांगितलं. पण काय झालं, अधिकाऱ्याच्या याच्यामुळे थोडेसे पैसे 2 दिवस आपल्याला पैसे पडण्यास विलंब जरी लागला असेल, पैसे आज न उद्या लोकांना पडणारच. 100% शेतकऱ्याला पैसे पडले पाहिजे. शेतकऱ्याचा विषय कसा आहे की शेतकरी त्याच्यावर समजा सक्षम होते. शेतकऱ्याचा विषय होता की आपण ते पैसे येणार आहे बा. बरेच लोक आमचे सर्व शेतकरी अडचणीत होते आणि शेतकऱ्याला दिवाळी सामोरे जाताना नक्कीच थोडासा त्रास झाला. पण त्याच्याबद्दल आपण थोडीशी सर्व शासनाच्या वतीने थोडी दिलगिरी व्यक्त करू. काय होईल, शासनाचे पैसे नक्की प्राप्त झालेले, पण पैसे आता 1-2 दिवसामध्ये समजा अधिकारी वर्गाच्या नुसारच पैसे टाकणं त्यांच्या हातात आहे अधिकाऱ्याच्या. थोडंफार आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. का भोसले पाटील, तुम्हाला गावातून बा एवढे तुम्ही अनेक पदं भोगले, का सरपंच असतील, उपसरपंच असतील, अनेक पदं भोगले तुम्ही. का बा या संदर्भात का बा जे शेतकऱ्याचा जो आनंदाचा शिदा सालाबाद दिवाळीला शेतकऱ्यांच्या का भेटत होता, तर बा आता अचानक सरकारने जो शिदा शेतकऱ्याचा बंद केला, का बा याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही आता उमेदवार म्हणून काय झालं, शेतकऱ्याचा आनंदाचा शिदा जो शासनानं बंद केला, तो शासन दरबारी जो विषय शासनानं काय केलं की आता शासनाला वाटलं हे पैसे भर दिवाळी आपण त्यांना देऊ, मदत करू, तर लाडक्या बहिणीचा विषय असेल, हा विषय असेल, पण त्यांनी आता ती योजना नक्कीच बंद करायला नको पाहिजे होती. पण ते गोरगरीब जनतेला काय व्हायचं, त्याच्यामध्ये एक तेलाची पिशवी यायची, साखर यायची, डाळ यायची, रवा यायचा, तर हे शेतकऱ्यासाठी एक आनंदाचीच बाब होती. पण आता तो 100% बंद झाला. त्याबद्दल थोडीशी खेद व्यक्त करतो. कारण कसं आता शासनाचं नेमकं काय एवढं नाही. आता शासन बी एवढं दरबारी, त्यांच्याकडे एवढे मोठमोठे शास्त्रज्ञ, एवढे मोठे तज्ज्ञ लोक बसलेले, तर आपण शासनाला पण असं दोष देऊन चालणार नाही. पण नेमकी का बंद झाली त्याचं पण कुठंतरी आपण हे केलं पाहिजे. नक्कीच माझ्यासारख्याला त्या गोष्टीचा थोडा खेद आहे का तो जो येत होता त्याच्या आनंदातून लोक सर्व शेतकरी वर्ग सादर करायचे. नमस्कार, मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायकेश्वर. आणि आपण बघू शकता की अशाच घडामोडी पाहण्यासाठी केबी मराठी न्यूजला लाईक करा आणि शेअर करा. अशीच अपडेट पाहण्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7620 75 50 52. या नंबरला अवश्य कॉल करा, आपल्या समस्या मांडल्या जाईल.